नमस्कार. नवरात्रीचे 9 रंग. तर काल होता नवरात्रीचा 9वा दिवस आणि कलर होता गुलाबी, पिंक. पण नवरात्रीचा 9वा दिवस जरी असला तरी काल महाअष्टमी होती, त्याच्यामुळे उपवास होता. पण मी म्हटलं काय करायचं, तर मी सोलकढी केली, नारळाची सोलकढी केली. त्याच्याकरता नारळाचे तुकडे काढून घेतले, ते मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं दूध काढलं, असं गाळण्याने गाळलं. पण ते गाळण्याने काय लवकर गाळलं जाईना, म्हणून मग मी नंतर ते रुमालाने गाळलं आणि असं भरपूर छान दूध निघालं. आणि नंतर मी एकच मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या बारीक केल्या आणि त्या पण या दुधाला लावल्या. आणि आधी मी आमसुलं भिजत घातली होती. ते आमसुलं छान अशी कुस्करून त्याचा रस काढला आणि तो सुद्धा गाळण्याने गाळून त्या दुधामध्ये घातला आणि मीठ घातलं आणि अशी झटपट सोलकडीत रेडी झाली. पण उपवासाला लसूण चालत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी बाजूला काढली होती उपवासाकरता आणि बाकीच्यांकरता ही अशी केली की सोलकढी. तर खूप छान लागते. फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार सोलकढीचा आस्वाद घेतला. तर आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.